कसबा बावड्यातील भारतवीर मित्रमंडळ आणि दीपसंध्या उत्सव समितीच्या वतीनं दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त राजाराम बंधारा आणि श्री दत्त मंदिर परिसरात दीपसंध्या उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं। यंदा 15व्या वर्षीसुद्धा हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला। डी.वाय. पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते पूजा ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत पंचगंगेच्या पाण्याचं पूजन आणि दीप पाजळणी करत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। या उपक्रमात हजारो पणत्यांनी श्री दत्त मंदिराचा परिसर आणि राजाराम बंधाऱ्याचा परिसर उजळवण्यात आला होता। या निमित्तानं बंधाऱ्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दीपसंध्या उपक्रमाच्या आयोजनात सातत्य ठेवून दरवर्षी हा उपक्रम अधिकाधिक उत्साहात साजरा करण्यातील योगदानाबद्दल भारतवीर मित्रमंडळाचं कौतुक केलं। या उपक्रमामुळे महिलांना एक चांगलं व्यासपीठ मिळत असून कसबा बावडा वासियांचा एकोपा वाढवणाऱ्या या उपक्रमाला डी.वाय. पाटील ग्रुपचं नेहमीच पाठबळ राहील अशी ग्वाही दिली। अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी महिलांनी कौटुंबिक आणि करिअरच्या जबाबदाऱ्या पेलताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं असं प्रतिपादन केलं। आपल्याकडील पारंपरिक सण उत्सवांमधून नात्यांचा गोडवा वाढत असल्यामुळं महिलांनी त्यामध्ये उत्साहानं सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं। महिलांसाठी घेण्यात आलेल्या स्पॉट गेम्स, प्रश्नमंजुषासह अन्य स्पर्धांमध्ये पूजा ऋतुराज पाटील यांच्यासह महिलांनी उत्साहानं सहभाग घेत बक्षिसं जिंकली। विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली। यावेळी श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, माजी सभापती उमाजी उल्पे, संचालक मिलिंद पाटील, युवराज उल्पे, संचालिका सविता रणदिवे, शीतल पाटील, माजी महापौर वंदना बुचडे, माजी नगरसेविका मनीषा बुचडे, माधुरी लाड, शीतल बेडेकर, सुलोचना बागडी, शीतल पाटील, संयोजक मानसिंग जाधव, किशोर पाटील, प्रदीप उल्पे, गजानन बेडेकर, दिगंबर साळोखे यांच्यासह भारतवीर मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते।